नमस्कार मंडळी, मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 23 तारीख 23 ऑगस्ट 2025। आता लवकरच 27 तारखेला गणपती येणार आहेत। तर गणपतीसाठी बरेचसे चाकरमानी आपल्या गावी जातात कोकणामध्ये। तर कोकणामध्ये जाताना कोकणाचा जो मुंबई गोवा हायवे आहे तो हायवे कसा आहे त्याचे डिटेल अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण की 2च दिवसात जर गणपती येतोय तर रस्त्यांची तुम्हाला इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, फायनली आपल्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मुंबई गोवा हायवेची अवस्था कशी आहे ते। तर सर्वात पहिला टप्पा तो म्हणजे पनवेल ते माणगाव। पनवेल ते गडप हा जो रस्ता आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। परंतु जसं तुम्ही गडप जवळ पोहोचता इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं डायव्हर्जन लागतं। गडप येथे फ्लायओव्हरचं काम अजूनही सुरू आहे, त्यामुळे इथे डायव्हर्जन आहे आणि रस्ता सिंगल लेन आहे। काही खड्डे पण पडले आहेत, पण चांगली गोष्ट म्हणजे इथे ट्रॅफिक जास्त लागत नाही। गडप क्रॉस केल्यानंतर पळस म्हणून एक फाटा लागतो, त्या फाट्याच्या आधी थोडासा रस्ता खराब आहे, सिंगल लेन आहे आणि इथेही बऱ्यापैकी खड्डे पडलेत, त्यामुळे गाडी थोडी हळू चालवा। इथून पुढे गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिलं लागतं ते म्हणजे नागोठणे। नागोठणे येथे बऱ्यापैकी मोठ्या पॅचमध्ये काम बाकी आहे। इथलं फ्लायओव्हरचं काम अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे। त्याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे इथे रस्ता सिंगल लेन आहे, तसेच बऱ्यापैकी ट्रॅफिक इथे होतं, त्यामुळे रस्त्यावर तुम्ही अगदी 10 ते 20च्या स्पीडने गाडी चालवता। नागोठणे क्रॉस केल्यावर सगळ्यात आधी लागतं ते म्हणजे खांब। खांब इथला फ्लायओव्हर पूर्ण झालाय आता, परंतु फ्लायओव्हरच्या आधीचा रस्ता जो आहे ना, अराउंड 200 ते 250 मीटरच्या रस्त्याचं काम अजूनही बाकी आहे। हा रस्ता सिंगल लेनचा आहे आणि इथे खड्डे सुद्धा पडले। तिथून पुढे गेलात की तुम्हाला लागतं कोलाड। कोलाड जवळ पुन्हा मोठ्या पॅचमध्ये फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि रस्ता सुद्धा बऱ्यापैकी खराब आहे। इथे खड्डे सुद्धा आहेत आणि सिंगल लेनचा हायवे सुद्धा लागतो। शिवाय इथे बराच वेळ मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो। जवळपास 15 ते 20 मिनिटाचं ट्रॅफिक इथे मला लागलं आणि हे ट्रॅफिक जवळपास 1 किलोमीटरच्या पॅचमध्ये होतं। त्यापुढे आपल्याला लागतं एक तळवली म्हणून गाव। या गावामध्ये थोडंफार फ्लायओव्हरचं काम चालू आहे, त्यामुळे रस्त्यावरती काही खड्डे पडलेत आणि रस्ता जो आहे तो अजूनही सिंगल लेनचा आहे। माहित नाही, फ्लायओव्हर असं दिसत तर नाहीये काम चालू आहे व्यवस्थित असं, परंतु होप सो लवकरच इथलं काम सुद्धा पूर्ण होईल। तळवली क्रॉस केल्यानंतर आपलं एक महत्वाचं शहर लागतं ते म्हणजे इंदापूर। इंदापूर येथे बायपास रोड होणार होता, परंतु त्याचं काम अजूनही बाकी आहे, त्यामुळे आपल्याला जुन्या हायवेनेच प्रवास करावा लागतो। हा रस्ता 2 लेनचा आहे, पण रस्त्यावर कुठेही खड्डे नाहीयेत, रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे। पण इंदापूर बस डेपोच्या इथे आणि मध्ये जे फाटे फुटतात त्या ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं। मला स्वतःला इथे 20 मिनिटाचं ट्रॅफिक लागलं, परंतु रस्ता चांगला असल्यामुळे आणि मुव्हिंग ट्रॅफिक असल्यामुळे 20 मिनिटातच इथनं बाहेर पडलो। इंदापूर नंतर सगळ्यात जास्त ट्रॅफिकचं गाव ते म्हणजे माणगाव। इथे कधीही आलात तर तुम्हाला इथे ट्रॅफिक लागतच लागतं। यावेळेला मला माणगावमध्ये 1 तासाचं ट्रॅफिक लागलं, जवळपास 1 तास मी इथे अडकून पडलो होतो। माणगावमध्ये सुद्धा बायपास रोड होणार होता, परंतु त्याचं अजूनही नामोनिशाण दिसत नाहीये। माणगावमध्ये सर्वाधिक ट्रॅफिक असतं हे मला माहित होतं, परंतु इथे 1 तास लागेल याचा अंदाज सुद्धा नव्हता। हा रस्ता 2 लेनचा आहे, रस्ता चांगला आहे, खड्डे नाहीयेत, काही नाहीये, परंतु इथे असलेलं ट्रॅफिक हे लोकांच्या बेशिस्तीमुळे होतं। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला जाणारा फाटा आहे, त्याशिवाय माणगाव डेपो सुद्धा लागतो। या 2 ठिकाणी बरंचसं ट्रॅफिक होतं, परंतु ज्या नवीन नवीन गाड्या येतात त्या एका लेनने न जाता डबल किंवा ट्रिपल लेन करण्यासाठी पुढे पुढे जात राहतात, त्यामुळे बऱ्यापैकी इथे ट्रॅफिक झालं होतं। पनवेल ते माणगाव हा टप्पा क्रॉस करण्यासाठी मला तब्बल 4 तास लागले। अप्रॉक्सिमेट 120 ते 130 किलोमीटरचा हा पॅच असावा, परंतु ट्रॅफिकमुळे आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मला तब्बल 4 तास लागले। या रस्त्याबद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की 20% रस्त्याचं काम अजूनही बाकी आहे
आणि उर्वरित जे 80% आहे ते रस्ता पूर्णपणे 4 लेनचा आहे. त्यामुळे हा टप्पा तेवढासा त्रासदायक नाहीये. फक्त ट्रॅफिक लागतं, परंतु जिथे ट्रॅफिक लागतं तिथे आपले पेशन्स टेस्ट होतात. आता पाहूया आपला पुढचा टप्पा, तो म्हणजे माणगाव ते चिपळूण. माणगाव ते चिपळूण या रस्त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं ते लोणेरे. लोणेरे येथे आपल्याला एक डायव्हर्जन लागतं. लोणेरे येथे नवीन फ्लायओव्हर बनणार आहे, त्याचं काम अजूनही बाकी आहे. इथे खूप खड्डे पडले होते, परंतु आता बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉक टाकले आहेत, त्यामुळे फार कमी खड्डे लागतात आणि ह्या पॅचमध्ये ट्रॅफिक सुद्धा तेवढंसं होत नाही. त्यामुळे अप्रॉक्सिमेट 4 ते 5 मिनिटांमध्येच तुम्ही हा जो रस्ता आहे तो क्रॉस करू शकता. एकदा लोणेरे क्रॉस केलं की थेट कशेडी घाटापर्यंत आपल्याला 4 लेनचा हायवे लागतो. इथपर्यंत कोणत्याही प्रकारचे डायव्हर्जन किंवा खड्डे नाहीये. रस्ता थोडा वरखाली आहे, परंतु महाडला पोचेपर्यंत हा रस्ता सुद्धा खूप चांगला होतो. कशेडी घाट सुरू झाल्यावर बोगद्याच्या आधी थोडे खड्डे पडलेत. अप्रॉक्सिमेट एक 50-100 मीटरचा पॅच असेल जिथे थोडे खड्डे आहेत, तिथे आपल्याला स्पीड कमी करावा लागतो. परंतु बोगद्याच्या एंट्रीला पुन्हा रस्ता चांगला होतो. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेन की बोगद्यातून जाताना थोडा स्पीडवर कंट्रोल ठेवा, कारण की मी नोटीस केलं की काही ठिकाणी अजूनही कन्स्ट्रक्शनचं थोडं सामान पडलेलं आहे, ज्यामध्ये ड्रम्स आणि बॅरिकेड मला दिसले. तर इथे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहने थोडी सावकाश चालवा. बोगद्यानंतर एक 300-400 मीटर्स पूर्ण केल्यावर आपल्याला एक डायव्हर्जन लागतं. या डायव्हर्जन नंतर रस्ता पुन्हा एकदा 2 लेनचा होतो आणि थेट कशेडी घाट संपेपर्यंत हा 2 लेनचा आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 किलोमीटरचा पॅच. घाट संपल्यानंतर सुद्धा थोडे खड्डे पडलेत, परंतु ते एवढे जास्त नाहीत, त्यामुळे तिथे तुम्हाला जास्त स्पीड कमी करावं लागत नाही. मग पुन्हा रस्ता 4 लेनचा होतो. कशेडी घाट उतरल्यानंतर खेडपर्यंतचा रस्ता अतिशय चांगला आहे, 4 लेनचा आहे. त्यामुळे इथे तुम्ही बऱ्यापैकी स्पीड तुमचा मेंटेन करू शकता. खेड येथे रेल्वेचा जो जुना ब्रिज आहे त्यावरूनच आपल्याला प्रवास करावा लागतो. नवीन ब्रिजचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे इथे एक छोटा डायव्हर्जन लागतो आणि रस्ता 2 लेनचा होतो. हा पॅच क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागतो तो भोसले घाट. भोसले घाटात रस्ता अतिशय चांगला आहे, परंतु या घाटातली वळणं जी आहेत ती अतिशय तीव्र आणि चढावाची आहेत. त्यामुळे मी सजेस्ट करेन की वाहने थोडी सावकाशच चालवा. पुढे परशुराम घाटापर्यंत रस्ता 4 लेनचा आहे. परशुराम घाटात एंट्री केल्यावर रस्ता तसाच 4 लेनचा असतो, परंतु घाट उतरताना चिपळूणच्या दिशेने तुम्हाला अचानक एक डायव्हर्जन लागतो. तिथे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग खचला आहे, त्यामुळे हे डायव्हर्जन देण्यात आले आहे. पण त्यावर तुम्ही विशेष लक्ष देणे गरजेचं आहे, कारण घाटातील तीव्र उतार आणि वळण याच्यामध्येच तो डायव्हर्जन लागतो. त्यामुळे या डायव्हर्जनवरती तुम्हाला सांभाळून गाडी चालवण्याची गरज आहे, कारण की अचानक येणारं डायव्हर्जन लक्षात येत नाही. घाट उतरेपर्यंत आपण पुन्हा एकदा 4 लेनच्या रस्त्याला लागतो. पुढे चिपळूणच्या इथे रेल्वेचा जो ब्रिज आहे त्यावरच्या रस्त्याचं काम बाकी आहे, त्यामुळे इथे पुन्हा एकदा छोटासा पॅच आहे, तो 2 लेनचा झालाय. बाकी पुन्हा एकदा 4 लेनचा रस्ता लागतो. चिपळूण शहरापर्यंत 4 लेनचा रस्ता आहे, परंतु चिपळूण शहरामध्ये गेलात की तुम्हाला लक्षात येतं की चिपळूण सिटीला बायपास करणारा एक फ्लायओव्हर बांधण्यात येत आहे. या फ्लायओव्हरचं काम अजूनही पूर्णपणे बाकी आहे, त्यामुळे इथे तुम्हाला डायव्हर्जन लागतं. शिवाय हा खूप मोठा फ्लायओव्हर असल्यामुळे पूर्ण सिटी क्रॉस करेपर्यंत तुम्हाला इथे ट्रॅफिक मिळतं. डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक किती आहे, तुम्हाला 10 मिनिटं ते अर्ध्या तासापर्यंतचं ट्रॅफिक मिळू शकतं. माझं नशीब चांगलं होतं, त्यामुळे मी 10 मिनिटातच हा रस्ता क्रॉस केला. आता पाहूया आपला पुढचा टप्पा, तो म्हणजे चिपळूण ते लांजा. चिपळूणमधून बाहेर निघालात की सावर्डा ते संगमेश्वर हा रस्ता जो आहे तो संपूर्णपणे चांगला रस्ता आहे. पूर्णपणे कॉन्क्रीटचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी 4 लेन, 1-2 ठिकाणी 2 लेन असं काहीसा रस्ता आहे. परंतु कंटिन्युअस कॉन्क्रीटचा रस्ता असल्यामुळे आपण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करू शकतो आणि खूप कमी वेळात हे अंतर कापू शकतो. पण खरा वेळ खाऊ रस्ता आहे तो संगमेश्वर जवळ. संगमेश्वर जसं जवळ येतं
तसं तुम्ही नोटीस कराल की संगमेश्वरमध्ये खूप जास्त खड्डे पडले आहेत रस्त्याला. त्याचं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय रस्ता सुद्धा बऱ्यापैकी नॅरो असल्यामुळे तुम्हाला खूप जपून जपून गाडी चालवावी लागते. संगमेश्वर नदीवरचा जो पूल आहे तो अजूनही जुनाच पूल वापरण्यात येत आहे. नवीन रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाहीये, त्यामुळे इथे अजूनही ट्रॅफिक होतं. जर तुमचं नशीब खराब असेल आणि एखादी गाडी आडवी आली असेल तर इथे तुम्ही अर्धा ते 1 तासाच्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा फसू शकता. परंतु सतत इथे पोलीस बंदोबस्त असल्यामुळे इथे ट्रॅफिक होण्यास ते देत नाहीत. चला, संगमेश्वरचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर थेट पालीपर्यंतचा रस्ता जो आहे ना त्याबद्दल आता बघूया. संगमेश्वर ते पाली या रस्त्याबद्दल बोलायचं झालं तर अराउंड 40 ते 45 किलोमीटरचा पॅच आहे. परंतु यातला 60% रस्ता फक्त चांगला आहे. बाकीचा उर्वरित 40% रस्ता खूप जास्त खराब आहे. संपूर्ण मुंबई ते गोवा हायवेवरचा हा सगळ्यात जास्त खराब आणि खूप पेंडिंग राहिलेला रस्ता आहे. या रस्त्यावरचे डायव्हर्जन्स म्हणजे अतिशय खड्डे असलेले रस्ता. यामध्ये जो खराब रस्ता आहे त्यामध्ये असा प्रश्न पडतो की रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता बांधण्यात आला आहे. ठिकठिकाणी डायव्हर्जन आणि मोठे मोठे खड्डे, त्याशिवाय ग्रॅव्हल्स, यामुळे या रस्त्यावर खूप जपून आणि सावकाश गाडी चालवावी लागते. जर तुमची लो ग्राउंड क्लिअरन्सवाली गाडी असेल तर या खड्ड्यांमध्ये खरंच ती गाडी आपटेल. याला एक पर्यायी रस्ता सुद्धा आहे जो मी आधीच्या भागामध्ये सांगितला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये देतो. पुढे पालीच्या इथे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. फ्लायओव्हरच्या इथे रस्ता खराब आहे आणि पुढे तुम्ही जेव्हा बॉम्बे गोवा हायवेला लागता म्हणजे एक असा कर्व रस्ता जातो. जर तुम्ही रस्ता चुकलात तर थेट तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर हायवेला जाऊन टच कराल. सो तिथे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. उजवीकडे जाणारा रस्ता जो आहे तो आपल्या मुंबई गोवा हायवेला जाणारा आहे. पालीच्या इथे थोडा रस्ता खराब आहे. पाली क्रॉस केल्यानंतर थेट लांजापर्यंत रस्ता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. 4 लेनचा रस्ता आहे. मोजून 2 ते 3 ठिकाणी एक आपल्याला डायव्हर्जन लागलं, पण डायव्हर्जनच्या इथे खड्डे मोठे आहेत त्यामुळे स्पीड थोडा कमी करावा लागतो. पण हे डायव्हर्जन जे आहे ते हार्डली 50 ते 100 मीटरचेच असतील, त्यामुळे त्याचा तेवढासा त्रास होत नाही. पुढे लांजामध्ये फ्लायओव्हरचं काम अजूनही बाकी आहे आणि लांजा सिटीमधला रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. मध्ये मध्ये त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे, परंतु तितकासा चांगला नाहीये. जिथे डायव्हर्जन आहे तिथे मोठे मोठे खड्डे पडलेलेच आहेत. त्यामुळे हा रस्ता क्रॉस करताना थोडीशी मेहनत करावी लागते आणि स्पीड बऱ्यापैकी कमी ठेवावा लागतो. आता पाहूया लांजा ते कणकवली हा पॅच कसा आहे. लांजा ते कणकवली हा भाग पूर्णपणे तयार झाला आहे. लांजाचं डायव्हर्जन शेवटचं आपण क्रॉस केलं की आपल्याला 4 लेनचा रस्ता लागतो, जो थेट तुम्हाला कणकवलीपर्यंत 4 लेनचाच आहे. कणकवली कशाला, जर तुम्ही गोव्यापर्यंत जात असाल तर गोव्यापर्यंत हा 4 लेनचाच हायवे आहे. हा रस्ता अतिशय व्यवस्थित बांधलेला आहे आणि इथे तुम्ही आरामात स्पीड लिमिटमध्ये प्रवास करू शकता. ट्रॅफिक नाही लागत जास्त, कुठेही डायव्हर्जन नाहीये आणि हा पॅच अतिशय आरामदायकपणे आपण क्रॉस करू शकतो. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हा पॅच जरी दिसायला चांगला असला तरी खूप पाऊस पडत असेल तर जपून गाडी चालवा, कारण की आपला कोकण पट्टा हा उंच सखल भागांनी बनलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी सखल भाग असल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचून राहतं. अगदी गाडी चालवताना मी पाहिलं आहे की 1-1 फूट पाण्यामधनं गाडी चालवावी लागते, जिथे ॲक्वाप्लेनिंगमुळे गाडी रोड सोडू शकते आणि मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे मोठा पाऊस जर पडत असेल तर इथे गाडी थोडी सावकाशात चालवा. तर मित्रांनो, हा होता मुंबई ते कणकवली महामार्गाचा ताजा अपडेट. आशा करतो की ही दिलेली माहिती तुमच्या प्रवासासाठी नक्की उपयुक्त ठरेल. तुमच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरक्षित प्रवास करा. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.